बीड संघाला हा चेंडू चेक करण्यासाठी दिला होता आणि तो गोलंदाज मात्र बाद केला होता आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा दिली होती बीड संघाला. आणि आज जर गोलंदाज फेकीचा आक्षेप आलाय आणि जर थ्रो जर गोलंदाजी असेल तर नक्कीच लाडिवली संघाला 2 धावांची पेनल्टी असेल आणि गोलंदाज सुद्धा बाद असेल. हॅलो, पंत 2 मिनिट इकडे यायचंय. पटकन यायचे 2 मिनिटं. हॅलो, नक्कीच इथं संघ संजय नगर संघ आहे, त्यामुळे आयोजक सुद्धा संजय नगर संघाचेच आहेत. तर त्यामुळे थर्ड पंच म्हणून आपण वसंत वाघमारे आपण यायचं इथं बॉल चेक करायचा आहे आणि जो काय निर्णय असेल तो द्यायचा आहे. हॅलो, हॅलो, चला फ्रेश गोलंदाज आहे, सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन होतं. जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चौकात सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतो आपण. संजय नगर टीमकडून धावसंख्या ते 4ने वाढेल. धावसंख्या होते ते 1 बाद 9 अशी धावसंख्या धाव फलकावर. अजूनही 30 यार्ड सर्कलचं हे षटक आपण बघतोय योगेशच्या माध्यमातून. लेफ्ट हँड गोलंदाजी करतोय योगेश. हा उंचावर मारला फटका, पॉवरफुल फटका, षटकार असेल. ओ तो डीजे मास्टर. हॅलो, नक्कीच मोठा फटका आलाय सचिनच्या बॅटमधून. पुढील चेंडू असेल योगेशाचा आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याच्या बेतामध्ये आणि झेल जमिनीला दान होतोय. नक्कीच 1 धाव मिळेल. जवळपास एका चेंडू मागे जवळपास 5 ते 6 क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु जेल मध्ये जमिनीला दान झाला आहे.
हॅलो वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील दुसरा षटक हाताळतोय गोलंदाज गणेश वाघमारे. गणेश पहिला चेंडू गणेशाचा जबरदस्त. निर्धाव येतोय. काय गोलंदाजी बघतोय आपण गणेशाची. शॉर्ट पिच चेंडू आणि पहिला चेंडू डॉटची सांगता होते गणेशच्या माध्यमातून बघतोय संजय नगर एंडकडून गोलंदाजी. पुढील चेंडू असेल, हा सुद्धा निर्धाव येतोय. काय गोलंदाजी बघतोय आपण गणेशाची. मात्र स्ट्राईक एंड वरती मोठा फलंदाज सचिन. सचिनचा विचार केला तर भरपूर वर्षाचा अनुभव असेल सचिनकडे. नवोदित गोलंदाज गणेश. मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक समाचार घेणार का सचिन. आणि सांगितल्याप्रमाणे ऑफसाईडला टोलवला चेंडू. वन बाउन्स खणखणीत दणदणीत चौकार. ठोक डीजे. अरे ठोकना जितना ठोकना आहे. काय बाबा याचा काही ठोकत नाही. थँक्यू डीजे. नक्कीच आमचे डीजे मास्टर आमचे दादा असतील. एक सुंदर धून दिली त्यांनी या चौकारावरती. मात्र गणेशचा चांगलाच खरपूस समाचार. पुढील चेंडू असेल आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू. नक्कीच एक धाव तर नक्कीच मिळेल संजय नगर संघाला. या स्क्वेअर चेंडूने धाव संख्या ती धाव फलकावरती 21. नक्कीच दुसरा षटक चालू असताना धाव फलकावरती धाव संख्या ती 21. मात्र पुढील चेंडू असेल आणि डॉट चेंडू असेल. मात्र चांगला चेंडू होता. जर ऑफ साईडला जर कट केला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र योगेश इथं काहीतरी कानमंत्र देताना, काही कानमंत्र असेल ओंबट स्वाहा पुढील चेंडूवरती. आणि नक्कीच योगेशनी दिलेला कानमंत्र पुरेपूर आपल्या संघाला लाभ होतोय त्या मंत्राचा. आणि स्क्वेअर चेंडू येतोय. हॅलो पंच, सामना चालू करायचा आहे. चार चेंडू, 5वा चेंडू असेल. नक्कीच हा सुद्धा स्क्वेअर चेंडू असेल. या एका धावेने धाव फलक वधारतय. धाव संख्या ती धाव फलकावरती 23. मोठा फलंदाज असेल सचिन आणि बॅटची हलकीशी एज येते. मात्र एक धाव तर नक्कीच मिळेल. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धाव फलकावरती धाव संख्या ती 24. मात्र सुंदर आयोजन बघतोय आपण भीमगडाच्या पायथ्याशी अरुणदादा वाघचौरे यांचं प्रकाश झोतातील नाईट सामने. शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंड होती योगेश. आणि हा मोठा फटका येतोय. गॅप सिलेक्शन, खणखणीत दणदणीत चौकार. ठोक डीजे.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर जबरदस्त समालोचन म्हणावं लागेल. नंदू वाघमारे मॅन फ्रॉम वदप आतापर्यंत गोड मधुर असा आवाज, चांगलंसं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं समाप्त आपण पाहतोय. त्यानंतर मला वाटतं अजूनही 2 षटक शिल्लक असतील संजय नगरच्या या फलंदाजासाठी. आणि सचिन मला वाटतं सलामीला आला होता आणि अजूनही सही सलामत आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीने थोडेसे ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच लाडोली वर्सेस संजय नगर. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच एक रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तर 4 षटकाचा हा सामना आतापर्यंत आपण स्कोर कार्ड पाहिलं संजय नगर संघाचं तर 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. आणि सलामीचा फलंदाज सचिन अजूनही सही सलामत स्ट्राईक ऑनला असणार आहे, स्ट्राईक एंडला असणार आहे तो म्हणजेच योगेश. तो न्यू बॉलर. पहिला बॉल स्लो वन डिलिव्हरी केली होती. बॅट चेंडूचा काही संपर्क झाला नाही म्हणजे पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. नवीन गोलंदाज मला वाटतं राहुल नक्कीच राहुल असेल. एक लेफ्ट हँड बॅटर, एक अष्टपैलू खेळाडू होतो म्हणजे राहुल. गोलंदाजी मार्कवर सांगी की तिसरा व्यक्ती पहिल्या षटक घेऊन आले. पाहूया नेक्स्ट बॉल. या वेळेला सुद्धा स्लो वन डिलिव्हरी. सचिन फलंदाजी मार्कवर असताना थोडंसं चकमा खाऊन जातो या गोलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. नक्कीच ज्या खेळाची गणना होते अष्टपैलूमध्ये तोच खेळाडू मात्र दिमाखाने खेळणार हे नक्कीच माहिती असणं गरजेचं आहे सचिनसाठी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. या वेळेला पाहिलं हेरले पॉईंटमध्ये चेंडू ढकलला एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. 1 धावेवर समाधान मानावं लागतं. एकेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतो जाऊन पोहोचलाय 29. या धावसंख्येवर साथी गुंडलेकर मला सांगतायत की 29 धाव झालं स्कोर कार्डवर. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे सामने पाहतो. यूट्यूबच्या माध्यमातून थेट जागेवर प्रक्षेपण आपण पाहतोय. सामन्याकडे वळतो. या वेळेला अगोदरचा टप्पा थोडं मागं ठेवला गेलाय चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. दिमागात खेळलं जातं गोलंदाज. काय गोलंदाजी. हा तारीफ करावी तेवढीच कमी म्हणावी लागेल. राहुल एक अष्टपैलू खेळाडू लाडोली संघाकडून परंतु हात उघडावे लागतील. फलंदाज योगेश याला या वेळेला थोडंसं स्टेप आउट झाला होता परंतु फटका फसलाय. प्लेसमेंट दिली जाते. विकेटमध्ये चेंडूला फील्ड केलं जातं. एकही धाव मिळणार नाही म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. हा वेगवान षटक म्हणावं लागेल. नक्कीच हा वेगवान षटक आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 5 चेंडूची फेकी झाली असावी. आतापर्यंत 1 धाव खर्च केली. राहुल काय गोलंदाजी करताय. जबरदस्त जबरदस्त. पाहूया लास्ट बॉल असावा योगेशसाठी. या वेळेला घुटना टेक्के खेळायचा प्रयत्न परंतु थोडासा खराब चेंडू असेल. पंच आम्हाला सांगतायत की हा वाईट चेंडू असेल. ऑफ एस्टीचा खूपच बाहेरून जातं चेंडू. एक अवांतर धाव मिळेल. एक स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि स्क्वेअर चेंडूच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. लास्ट बॉल पुन्हा एकदा योगेश पाहतो. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू. उंची जास्त, ताकद कमी, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. आउटफील्ड थोडीशी खराब परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त. याचा फायदा दोन्ही फलंदाजाला. थोडंसं खराब थ्रो परंतु 2 धाव मला तर रोखू शकत नाही. शेवटच्या चेंडूवर या 2 धावा मिळतात. दुहेरी धावेने पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतो जाण बदल्या 32. टोटली 32 धावा स्कोर कार्डवर 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला गेलं तर या षटकात आपण पाहतोय ते फक्त 4 धावा स्कोर कार्डवर आल्यात. फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुल याने. नक्कीच ज्याला अष्टपैलू म्हटलं जातं तो अष्टपैलू खेळाडू आपली खेळाडू वृत्ती दाखवणार, आपली लाईन लेंथ दाखवणार आणि ती लाईन लेंथ राहुल याने दाखवले. नक्कीच जबरदस्त षटक. पहिलं षटक थोडंसं खराब, दुसरं षटक सुद्धा खराब परंतु तिसरं षटक राहुलचं पाहिलं तर अप्रतिम. तर शेवटचं षटक पाहूया गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सोम्या. पहिला बॉल असणार आहे सचिनसाठी. या वेळेला वेगवान चेंडू. नक्कीच गेम प्लॅन मात्र जबरदस्त म्हणावं लागेल लाडोली संघाचा. कारण ते का फास्टर गोलंदाज सोम्याला शेवटला ठेवलंय गोलंदाजी मार्कवर. कारण तर त्याला माहिती आहे लाडोली संघाला, कारण हा महत्वाचा सामना आहे. नाईट शृंखला आपल्याला पाहायला मिळते संजय नगरच्या टीम संजय नगर यांच्या मदतीने हे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत आणि हे सामने महत्त्वाचे आहेत ते प्रत्येक टीमला माहिती आहे. आणि
ते मात्र गेम प्लॅन आपल्याला लाडोली संघात पाहायला मिळतो. एक डॉट बॉल आपण पाहतोय सामन्याकडे मी होतोय. षटक क्रमांक 14 अंतिम षटक आहे. हाना मारते षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील दोन्ही चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. सचिन मात्र सलामीचा फलंदाज, बॅट टोकावी लागेल, तापवावी लागेल या वेळेला. एक रनचा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड डिस्कलेक्टच्या जवळ, परंतु क्षेत्ररक्षक मात्र बीर खीर नक्कीच एकदम धीर दिलेला आहे. तो म्हणजे टीम लाडली सांगायला नाही तर नक्कीच हा चौकार षटकार पाहायला मिळाला असता, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंसं अंधार आहे, क्षेत्ररक्षक दिसत नाही तर नाव नक्कीच सांगितलं असतं. सुनील, मला ते सुनील आहे. सुनील जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केलं गेलंय, धाव रोखू शकता आली नाही ती एक हरकत नाही. एक धाव गेले, टोटली स्कोर कार्ड 33 या धावसंख्येवर. यावेळेला वेगवान चेंडू पुन्हा अक्रॉस द लाईनचा फटका, थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक रेस लागली, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे जिंकतो, तो चेंडू मिळतात त्या 4 धावा या चेंडूवर मिळणार. 4 धावा, 4 धाव्याने एक मोठी उडी मारते स्कोर कार्ड आणि जाण पोहोचते टोटली 37 धावा स्कोर कार्डवर लागतील या चेंडू मागे. आपण पाहतो षटक क्रमांक 14 शेवटचं हाणामारीचं षटक आणि त्या हाणामारीच्या षटकात हाणामारी करत असताना संजय नगर संघ आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूची फिकी झाली असावी, उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक. 37 धावा स्कोर कार्डवर. पाहूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा वेगवान, परंतु या वेळेला फटका फसला. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो मात्र जबरदस्त, कलेक्शन थोडंसं खराब. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होऊ शकतो नक्कीच. इथे मिस फिल्डिंग, अरे रे रे, जिथे 2 धावा होते तिकडे तिसरी धाव खर्च झाली आहे. नक्की थोडंसं खराब प्रदर्शन लाडवली संघाकडून. थोडंसं बॅकअप देणे गरजेचे असेल. जिथे 2-2 नाही, मला वाटतं एकच धाव असावी, तिथे 2-3 धावा टोटली स्कोर कार्डवर ऍड होत आहेत. 5व्या चेंडूवर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय 40. आत्ता मात्र संयम बाळगत असताना स्कोर कार्ड चांगलं स्कोर कार्ड म्हणावं लागेल. संजय नगर संघाचा विचार केला तर दर्या खाली आहे, परंतु दम अजूनही आहे बॅटमध्ये. सचिन याच्या मनगटात तेवढी ताकद आहे की शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळू शकतो. विचार केला सचिन तर एक जबरदस्त फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. विचार केला तर मी तर बऱ्याच वर्षापासून पाहतोय एक चांगला असा अनुभव, जुना सहांचा अनुभव. आणि आमचे फॅमिली मेंबर असेल सचिन स्वतः फलंदाजी मार्कवर संजय नगर संघाकडून, तर नक्कीच मी त्याची तारीफ करायला कोणतीही कमतरता ठेवणार नाही या सामन्यामध्ये, या आयोजनामध्ये. जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत, त्याच्या जीवावर मला वाटतं आतापर्यंत चांगली धावसंख्या आपण पाहतो. 40 धावा. लास्ट बॉल पाहूया पुन्हा एकदा. शेवटची चेंडूवर कोणती धाव येणार या वेळेला? पिच चेंडू, नक्की चेंडू जातो बॅकवर्ड डिस्कलेक्टच्या डोक्यावरून, लेफ्ट ऑफ फ्लॅग, सीमा रेषे पार, कणकणे दणदणे षटकार. यस डीजे, आपल्याला संधी असेल. तर लास्ट बॉल आपण पाहिला. शेवटचा चेंडू थोडासा खराब शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर सचिनच्या बॅटमधून मात्र घणाघाती प्रहार झाला आणि शेवटच्या चेंडूवर एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. स्कोर कार्ड आपण टोटली पाहिलं तर 46 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचलं होतं, म्हणजे कंपल्सरी चेसिंग या आयोजनात. तर येणारे 4 षटक आणि 47 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी लाडोली संघ. विचार केला तर 47 धावा काही मोठं आव्हान नसेल लाडोली संघासाठी. विचार केला तर एक तगडे फलंदाज, प्रत्येक फलंदाज जबरदस्त अष्टपैलू फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, खेळाडू पाहायला मिळतील लाडोली संघात. या सेकंड इनिंग मध्ये फर्स्ट इनिंग समाप्त झालं आपण पाहिलं
तर संजयनगर वर्सेस लाडोली असा सामना रंगतोय. तर टीम इलेव्हन लाडोली संघ आपण कृपया समोलोचन कक्षाच्या वरच्या बाजूला यायचं आहे. विनंती असेल टीम कॅप्टन लाडोली संघ आपण वरच्या बाजूला यायचं आहे आणि विनंती असेल जो कोणी प्रेक्षक वर्ग असतील आपण खेळाडूंना जागा द्यायचे. टीम 11 लाडोली संघ आपण आपल्या जागेवरून स्थानपन्न व्हायचं आहे. तर सूचना मिळाली. विनंती असेल टीम 11 कोशाने तसेच टीम 11 केलवली दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कार्यक्रम होणार आहे. तरी विनंती असेल टीम 11 केलवली तसेच टीम 11 कोशाने दोन्ही संघ कर्णधार टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्सकडे यायचं. नाणेफेकीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर आपला सामना असणार आहे. सूचना आले ते विनंती असेल सूचनेचं पालन करायचं आहे. तसेच विनंती असेल दोन्ही पंचांना कोणताही एक्स्ट्रा टाइम द्यायचा नाही. 40 मिनिटात प्रत्येक सामना हा संपायलाच पाहिजे. चला न्यू बॉल द्यायचा ग्राउंडमध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय. राहुल आणि योगेश स्ट्राईकला कोण जाणार आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहूया कोण असणार आहे. टीम संजयनगर संघाकडून पहिले षटक आहे. मेंटेनेड पॉवर पेत षटक असेल. 30 यार्डचं सर्कल असेल. 9 खेळाडू सर्कलच्या आत असतील आणि 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड ऑन एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया क्षेत्ररक्षण कसं सजेल तसेच फलंदाजी कशी होईल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 4 षटक येणाऱ्या 4 षटकामध्ये 47 धावांचा टार्गेट चेस करायचे लाडोली संघाला. नक्कीच टार्गेट चेस करू शकतात परंतु प्रयत्न करावे लागतील. नक्कीच विनंती असेल टीम केलवलीचं कॅप्टन इथं उपस्थित आहे. तर विनंती असेल टीम कोशाने आपला कॅप्टन टॉस बॉक्सकडे रवाना करायचा आहे. तसेच विनंती असेल आयोजक आपण टॉस घ्यायचा आहे. त्यांचं नाणेफेकी करून घ्यायचं आहे. नाईट शुंकला आहे तर नक्कीच थोडंसं स्पीडअप करायचं आहे. जेवढे लवकर सामने पार पडतील तेवढंच आपल्याला बरं आहे. घरी जा शांत पद्धतीने झोप काढा. सकाळी उठा. आपण तर टॉप 5 मध्ये प्रवेश केला असेल टॉप 6 मध्ये प्रवेश केला असेल तर नक्कीच चांगल्या आरामाची गरज असेल. तर पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु वेगवान चेंडू तेवढंच चांगलं टॅप म्हणावं लागेल. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक ऑनला आपण पाहतोय तर मला तर वाटतंय दोन्ही हे लेफ्ट हँड फलंदाज असेल. स्ट्राईक ऑनला राहुल असेल. स्ट्राईक एंडला योगेश असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर एक अष्टपैलू खेळाडू. मयूर याची गणना नेहमी होते आपल्या या कर्जत तालुक्यात. तोच मयूर पहिला बॉल डॉट फेकी करतोय. नेक्स्ट बॉल यावेळेला लफुलटा चेंडू होता समाचार घेताना आणि राहुल नक्की थोडंसं निराश असेल स्वतःवर कारण हा चेंडू थोडासा लो फुल टॉस होता. या चेंडूवर मोठा फटका आला असता परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चांगला फटका नक्कीच क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु हा चेंडू जाणार सीमारेषे पार. का कॉर्नरच्या डोक्यावरून 1 बाउन्स कणकणी दणदणी चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आता स्ट्राईक आपण पाहतोय अजूनही राहुलकडे. यावेळेला वेगवान फटका परंतु पॉइंटला चेंडू फील्ड केलं जाते. कोणती धाव मिळणार नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकार खाल्ल्यानंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो फक्त 4 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडूचे फेकी झाले. हात उघडावे लागतील. 47 धावांचा पाठलाग करायचा. राहुल स्ट्राईक ऑनलाय पाहूया. मयूर नेक्स्ट बॉल. यावेळेला सुद्धा गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी. मिडॉन मध्ये चेंडू तर क्षेत्ररक्षण होतं फील्ड होते. एक धाव मला वाटतं एक धाव रोखू शकत नाही. आता योगेश स्ट्राईकला येतोय. नक्कीच योगेश आता स्ट्राईकला असेल. टोटली स्कोर कार्ड पाहतोय आपण 1 धावेच्या मदतीने तर 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 5 चेंडूचे फेकी झाले.
5 धावा स्कोर कार्डवर 4 षटकाचा सामना म्हणजे या शेवटच्या चेंडूवर योगेशला मोठा फटका खेळावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज योगेश आणि राहुल एक मातमदार जोडी आहे. पाहूया मयूर शेवटचा चेंडू कसा फेकी करतोय. यावेळेला यॉकलेनचा चेंडू खोदून काढलाय स्वतः गोलंदाज चेंडू खाली. नक्कीच पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय तर 5 धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर म्हणजेच केरोली वर्सेस कोशाणे. नाणेफेकीचा कार्यक्रम झालेला आहे तर नक्कीच नाणेफेकी केरोली संघाने जिंकले आणि नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर विनंती असेल टीम 11 केलोली संघ आपण रेडी राहायचं. तसेच विनंती असेल टीम 11 कोशारे संघ आपण इकडे समालोचन कक्षाकडे यायचं. यानंतर आपलंच सामना रंगणार आहे तरी दोन्ही संघांना विनंती असेल आपण रेडी राहायचं. सामन्याकडे मी वळते. चालू असलेला सामना आपण पाहतोय लाडोली वर्सेस संजय नगर. सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळतो. संजय नगर संघाने प्रथम क्षेत्रामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये 46 धावांचं डोंगर उभं केलं म्हणजे 47 धावांचं टार्गेट चेस करावं लागेल लाडोली संघाला. सलामीची जोडी अजूनही साई सलामत. दोन्ही डावपुरे फलंदाज योगेश आणि राहुल दोन्ही खतरनाक फलंदाज आहे परंतु खतरनाक कामगिरी करावी लागणार आहे या सामन्यात. हा सामना जिंकायचा असेल आजच्या दिवसात टॉप 6 मध्ये प्रवेश करायचा असेल तर नक्कीच जबरदस्त फलंदाजी करावी लागणार. आपण पाहतो सध्या स्ट्राईक ऑनला मला वाटतंय. हा नक्कीच स्ट्राईक ऑनला राहुल असणार आहे. स्ट्राईक एंडला योगेश. पाहूया पहिला बॉल. न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वराचा पहिला बॉल. गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची पैकी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल लाडोली संघासाठी तेवढं प्रेशराईज होईल. लाडोली संघ थोडंसं प्रेशराईज असेल तेवढे आशेवर असतील लाडोली संघाचे खेळाडू जे बसलेत पॉमेलियन मध्ये. सामन्याकडे वळतोय. नेक्स्ट बॉल. ज्ञानेश्वर यावेळेला से पाऊंड खेळण्याचा प्रयत्न परंतु फर्निचर बिघडलंय आणि फर्निचर घेण्यासाठी जायला लागेल उल्हासनगरला. राहुल याचा पारीचा अंत होता. यस डीजे आपल्याला पुन्हा एकदा संधी असेल. धन्यवाद 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 डीजे. एक मोठा मासा गळायला लागला. राहुल या सामन्याचं समीकरण बदलू शकणार होता तोच राहुल. त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज ज्ञानेश्वराने. मात्र जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूची पैकी एकही धाव खर्च नाहीये. एक विकेट पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. तर सुनील सुद्धा एक जबरदस्त खांद्यावरून छकड्याचा तो हात सुनील. पाहूया सामन्यात काय करणार आहे. चांगला फटका कार्पेट लेवलचा फटका. का करण्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चिंबोरी पकडते की काय स्वतःवर थोडस निराश. काय स्मित असतं या क्षेत्ररक्षकाच्या चेहऱ्यावर. गणपत मला वाटतं काव करण्याला हरकत नाही. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते नक्की. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक रोटेट होते आणि योगेश स्ट्राईक ऑनला आहे तर स्ट्राईक एंडला असेल सुनील. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. 3 चेंडूची फेकी झाली. टोटली स्कोर कार्ड अजूनही 6 या धावसंख्येच्या घरात. योगेश नक्कीच योगेश हात उघडावे लागतील मित्र. हा सामना जिंकायचा असेल. 3 चेंडूची फेकी झाली. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर धावांची गरज आहे आपल्याला. हा सामना जिंकायचा असेल. यावेळेला उंची जास्त ताकद कामी. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु झेल जमिनीला दान एक जीवनदान योगेश साठी आणि या जीवनदानात 2 धावा पळवून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. पुन्हा एकदा योगेश स्ट्राईक ऑनला पाहावं लागेल. प्रत्येक चेंडूला पाहुण समाचार घ्यावा लागेल. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो. टोटली स्कोर कार्ड 8 थोडंसं मंद गतीने चाललंय सामना. पाहायला गेलं तर लाडोली संघ कोणतेही मोठे स्ट्रोक येत नाही. ते मोठे स्ट्रोक येणं गरजेचे असेल या सामन्यात लाडोली संघाला जर पुढे जायचं असेल तर. परंतु ज्ञानेश्वर जबरदस्त गोलंदाजी. पाहूया नेक्स्ट बॉल.
यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करतोय फलंदाज. पंच आमचे अतिशय दक्ष वसंत सर, मला तर वसंत सर आहेत. पंच आमचे अतिशय दक्ष आहेत, कोणची चुकीचं निर्णय देणार नाही हे मलाही माहिती आहे आणि स्वतः आयोजकांनाही माहिती आहे. ठाम आहेत, आपल्या जागेवर स्थिर आहेत, कोणती हरकत करत नाहीये, एकही धाव मिळणार नाही. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असावा. पाहूया शेवटचा बॉल. पुन्हा एकदा योगेश स्ट्राईक ऑनला सामना करतोय. स्लो वन डिलिव्हरी केली होती नक्कीच, परंतु या वेळेला थोडंसं खराब प्रदर्शन, लाईन थोडी भटकले, भटकंतीमध्ये सापडले. एक वाईट बॉल आम्हाला पंच सांगतात, थोडंसं कवायत करावं लागतंय, तो म्हणजे पंचांना. एक वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय ते जाऊन पोहोचलंय 9 या धावसंख्येवर. लास्ट बॉल पुन्हा एकदा योगेशसाठी असेल. स्लो वन डिलिव्हरी यावेळेला कडे कडे सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड डिस्कलेक्टच्या डोक्यावरून चेंडू जातो स्काय किसिंग षटकार. यस विजय. ते अडथळा येणार नाही. पाहूया राहुल नवीन गोलंदाज, सांघिक तिसरा असेल, वैयक्तिक पहिले असेल. राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक ऑनला असेल. सुनील स्ट्राईक हँडला. योगेश पहिला बॉल पंचाच्या डाव्या बाजूने. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बीट होतोय फलंदाज. चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल, तेवढी चांगली गोलंदाजी संजय नगर संघाकडून. बीट होतोय फलंदाज सुनील. पाहावं लागेल मित्रा, प्रत्येक टायमाला खांद्यावरून चकडा मारता येणार नाहीये, खोदून काढावा लागणार आहे हा चेंडू, कारण तो गोलंदाज चांगला आहे तो म्हणजे राहुल. नेक्स्ट बॉल एक डॉट बॉल पहिला पाहायला मिळाला. त्यानंतर पाहूया यावेळेला सुद्धा वेगवान चेंडू, आणखीन मागे गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी. आणखीन एक डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल तेवढंच मात्र प्रेशराईज होईल लाडविली संघ. थोडंसं कानमंत्र देत असताना योगेश आपले अनुभव व्यक्त करतोय सुनीलसाठी. आणि सुनील 2 चेंडू डॉट केले. त्यानंतर पाहूया उर्वरित अजूनही 4 चेंडू. पण एकदा राहुल गोलंदाजी मार्गवर बंधांच्या डाव्या बाजूने. नेक्स्ट बॉल यावेळेला बॅटला बॉल लागलाय, परंतु पॉइंट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. थ्रो तेवढंच चांगलं कलेक्शन. एक धाव मिळते या चेंडू मागे. स्ट्राईक रोटेट करून देण्यात आलेले आपण पाहिलं तर या षटकात 3 चेंडूचे फेकी झाले, 1 धाव खर्च झाले, 16 धावा स्कोर कार्डवर. अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडू 31 धाव संख्येची गरज. अजूनही सामना गेला नाहीये. या 3 चेंडूत मोठे फटके आले तर सामन्याचं समीकरण बदलू शकतो. टीम लाडविली संघासाठी सूचना असेल की अजूनही सामना गेलेला नाहीये. फलंदाजांना सुद्धा सूचना असेल, सामना आहे, रंग चांगले या सामन्याचा, परंतु हात उघडावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल, टॉप 6 मध्ये प्रवेश करायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. आमचे परम मित्र, युवा मित्र यशवंत दादा यांचं सुद्धा इथं आगमन झालेले, तर नक्कीच आयोजकांच्या वतीने तसेच माझ्या वतीने सुद्धा त्यांचं हार्दिक स्वागत. आपण इथे स्थानपन्न व्हायची अशी नम्र विनंती. सामन्याकडे वधे दरम्यान षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 3 चेंडूचे फेकी झाले. 1 डाऊन फलंदाज सुनील स्ट्राईक एंडला, स्ट्राईक ऑनला सलामीचा फलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर या सामन्याचं समीकरण रंग कलर आपल्याला पाहायला मिळणार. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राहुल. फुलटा चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण,
खराब विकेट किपिंग आणि त्याचा पूर्णपणे फायदा असेल टीम लाडवलीला. एक वाईट +4 असतील ना पंच. वाईट +4 टोटली 5 धावा बोनसच्या स्वरूपात. दिवाळी संपली आणि मकर संक्रांतीला बोनस मिळाला तो म्हणजे लाडवली संघाला. नक्कीच थोडेसे खुश असतील या चेंडू मागे लाडवली संघ. दिवाळीत बोनस द्यायचं, संक्रांतीला बोनस देत असताना हा गोलंदाज राहुल तो म्हणजे लाडवली संघाला आणखी 5 धावा बोनसच्या स्वरूपात आपण पाहतोय. टोटली स्कोर कार्ड 21 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लाडवली संघाचा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. अजून 3 चेंडू शिल्लक. तर अजूनही 9 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. अजूनही सामना आहे. यावेळेला नक्कीच थांबवलं गेले. सुनील याला योगेश सांगतोय की थांब मित्रा, काहीतरी गेम प्लॅन असावा. योगेशकडे डावकर फलंदाज, सलामीचा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू लाडू संघाकडून. परंतु तो गेम प्लॅन आखावा लागेल, दिमाखात खेळावा लागेल. विचार केला संजय नगर संघाचा तर तेवढे ताकदीचे गोलंदाज आहे. शेवटचा षटक जर आपण पाहिलं तर तेवढं महत्त्वाचं आणि तेवढं ताकदीचा गोलंदाज ठेवला असेल. मला तर वाटतंय की नक्कीच ठेवला असेल संजय नगर संघाकडे. विचार केला तर संजय नगर संघ तेवढा ताकदीचा आहे, दिमागात खेळणारा हा संघ आहे. परंतु या सामन्यात पाहूया काय होतं, काय घडतं, काय बिघडतंय. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच पण आमच्या बाजूने वळतात, सांगतात की हा व्हाईट बॉल. एक स्क्वेअर चेंडू, एक अव्वांतर धाव नक्कीच मिळेल या चेंडू मागे. जेवढे स्क्वेअर चेंडू तेवढे अव्वांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होते. आपण पाहतोय स्कोर कार्डचा जाण पोचलाय 22 या धावसंख्येवर. अजूनही 25 धावसंख्येची गरज. येणारे 9 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. नेक्स्ट बॉल, यावेळेला वेगवान चेंडू. यावेळेला मात्र पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूचे फेकी होते. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, तर स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 22 धावा स्कोर कार्डवर. अजूनही या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या चेंडूवर एक आणि एक वाईट, एक चौकार, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू वाईट. 5 चेंडूचे फिकस झाले. एक डॉट बॉल पाचवा आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट बॉल, लास्ट बॉल. नक्कीच लाईन दिशा भरकटतोय. थोडंसं ओझ शेवटच्या चेंडूवर राहुल्याच्या डोक्यावर. एक वाईट बॉल, एक स्क्वेअर चेंडूची फेकी. पंचांकडून इशारा येतो की हा वाईट बॉल आहे. टोटली स्कोर कार्ड या वाईटच्या स्वरूपाने आपण पाहतोय जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवर. योगेश सलामीला आला होता. अजूनही सही सलामत आहे, परंतु ती कामगिरी बजवावी लागणार आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट, वाईट पे वाईट, वाईट पे वाईट, वाईट पे वाईट. रात्र पडली आणि वाईट काम करतोय गोलंदाज राहुल. नक्की दिशा पाहावी लागेल, दिशा द्यावी लागेल. गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी करावी लागेल. पाहायला गेलं तर या षटकात टोटली 4 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. 4 वाईट चेंडू मध्ये 4 अवांतर धाव म्हणजे चौकार मिळाले बोनसच्या स्वरूपात लाडवली संघाला. पाहायला गेलं तर स्कोर कार्ड अजूनही 24 या धावसंख्येच्या घरात. 7 चेंडू 23 धाव म्हणजे या चेंडूवर योगेश तुझ्या बॅटमधून तर चौकार षटकार आला तर या सामन्याचे समीकरण बदलू शकते. पर्यंत पाहूया. लास्ट बॉलवर टॅप केला गेला. लॉंग ऑन लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चांगला बॅकअप चेंडू उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं गेले. योगेशला माहिती आहे आपल्याला स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. पंचांना आपण पाहते तर इशारा करता. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 1 बाद 25 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते लाडोली संघाची. येणारे 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. स्वतः गोंडलेकर आम्हाला सांगतात मंगेश मला वाटतं स्कोर कार्डचं काम करते जिथे आणि मला सूचना देतात की येणारी 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. अजूनही सामना गेला नाही. थोडंसं तल्यात आणि थोडंसं मळ्यात असं काही सामना आपल्याला पाहायला मिळतो. लाडवली वर्सेस संजय नगर सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. पाहूया येणाऱ्या 6 चेंडूत 22 धावा कुटणार की नाही, ठोकणार की नाही. ते म्हणजेच लाडवली संघाचे दोन्ही फलंदाज अजूनही काही जास्त विकेट गेलेले नाही आहेत लाडवली संघाचा. विचार केला तर 1 डाऊन फलंदाज म्हणजे अजूनही ताबडतोड फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात.
सामन्याकडे वळतोय आणि पाहतोय गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज कुणाल एक जबरदस्त गोलंदाज आहे. म्हणजे हा घातक गोलंदाज योगेश टायकॉनला तेवढंच घातक असणार आहे. या वेळेला लाईन लेंथ थोडस शफल झालंय पंच सांगतात हा डॉट बॉल असणार आहे. जेवढे डॉट बॉल तेवढं प्रेशराइज होईल लाडुली संघ. नक्कीच येणारे 5 चेंडू 22 धावसंख्येची गरज. काय बॅटल आहे जबरदस्त. एक जबरदस्त बॅटल पाहायला मिळतोय लाडवली वर्सेस संजय नगर. पहिला बॉल डॉट कुणाल कडून. लो फुलटा चेंडू सेट ऑन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिकडे आहे तेवढे चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू उचलला फेकण्यात दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. यावेळेला सुनीलनी थांबवलं योगेश याला. एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव मिळते एकेरी धाबीने. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवर. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच मंगेश स्कोर कार्डवर आहे आणि आम्हाला सांगतात की अजून 21 धावसंख्येची गरज. येणारे 4 चेंडू मागे पाहूया. नेक्स्ट बॉल. अजूनही बॅटला चेंडू लागला नव्हता. यावेळेला उंची जास्त ताकद कमी. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणतीही चूक होत नाही. पकडो कॅचर जितो मॅचचा आव्हान मांडत असताना संजय नगर संघ. यश डीजे आपल्याला संधी. बराच टाइम झाला आपण ब्रेक घेतले. जेल जमिनीला दान झालंय. इथे नक्कीच थोडस मयूर स्वतःवर नाराज असेल. जेल जमिनीला दान. एक धाव रोखू शकत नाही. मला स्ट्राईक रोटेट झाले. सुनील स्ट्राईक ऑनला होता. स्ट्राईक एंडला योगेश होता. तोच योगेश जो सलामीला आला होता तो स्ट्राईक ऑनला आलाय. आणि नक्कीच आपण पाहिलं तर 27 धावा स्कोर काढवा. तरी विजयश्री खेचण्यासाठी येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू 20 धावसंख्येची गरज. सामना पूर्णपणे आपण पाहतोय तर नक्कीच पंच हा वाईट चेंडू असणार आहे. पंच आमच्या बाजूने वत सांगतात वाईट चेंडू. थोडंसं अनपेक्षित हा सामना तो म्हणजे लाडुली संघासाठी. कारण तर येणारे 2 चेंडू आणि अजून 19 धावसंख्येची गरज. हा महत्वाचा षटक होता तो म्हणजे तिसरा षटक महत्वाचा होता. त्या षटकात जर मोठे फटके आले असते तर नक्कीच थोडंसं ओझं कमी झालं असतं लाडुली संघाचं. परंतु हरकत नाही. चांगलं प्रयत्नाने परमेश्वर म्हणतोय. परंतु परमेश्वर पावलेला आहेत लाडुली संघाला. पावलेत ते म्हणजे संजय नगर संघाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असावा. कोणाला याचा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कोणाला यावेळेला थोडंसं खराब चेंडू असेल. लेग पंच आम्हाला सांगतात की हा वाईट चेंडू आहे. थोडं जास्त बाउन्स झालंय. उंची जास्त घेतले चेंडूने पंच सांगतात. आणि या सामन्यात विचार केला तर जेवढे पंच असतील तेवढे मात्र जबरदस्त आणि आपल्या निर्णयावर ठाम असतील असे पंच आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट बॉलवर थोडंसं एक्सपेरिमेंट करताना. परंतु हा सामना पूर्णपणे तो म्हणजे संजय नगर संघाच्या खिशामध्ये. इथे विजय होतोय संजय नगर संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. तर नक्कीच नेक्स्ट बॅटलसाठी मी आमंत्रित करेन टीम कोशाने संघ आणि टीम केलवली संघ. नाणेफेकीचा कार्यक्रम झालेले टीम केलवली संघ आमच्या घरचेच. विनंती असेल आपण नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तरी आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे अशी नम्र विनंती असेल. तसेच टीम कोशाने संघ